नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचय, मानवतेची ओळख. मागील एपिसोडमध्ये आम्ही फिरदौसच्या मातृत्वाच्या आनंदाबद्दल आणि नवीन शाकाहारी संकल्पाबद्दल ऐकले. पण आज कथेवर अंधार पसरणार आहे. फिरदौस तिच्या माहेरी आहे, जिथे तिच्या चमत्कारी अंतर्गत बदलामुळे तिचे अब्बू आणि अम्मी आश्चर्यचकित झाले आहेत. फिरदौसला माहीत नाही की तिचा माजी पती नासिर, ज्याला 3 तलाकमुळे तुरुंगवास झाला होता, तो त्याच्या आजारी अब्बांमुळे 15 दिवसांच्या पॅरोलवर सुटला आहे. फिरदौस काफिर पतीच्या तो जसा विचार करतो, बाळासह गर्भवती आहे हे नासिरला कळताच तो आगबाबूला झाला आहे. त्याच्या मनात फक्त एकच विचार आहे, सूड. अम्मीची भीती. नासिरच्या अम्मीला भीती होती की तिचा मुलगा रागाच्या भरात असे कोणतेही कृत्य करू नये की ज्यामुळे तो जिवंत बाहेर येऊ शकणार नाही. तिने प्रगतिशील महिला संघटनेच्या प्रमुख नरगिसला फोन केला. कट्यारचा वार. नासिर अब्बूला बोलण्यात गुंतवून खोलीत घुसतो आणि गर्जना करतो, तुला धडा शिकवावा लागेल. तू आपल्या गर्भात त्या काफिरचे जे बाळ घेऊन फिरत आहेस ना, बघ कसा आताच मी त्याचे तुकडे करतो. तुम्ही ऐकाल दैवी चमत्कारासारखा हस्तक्षेप, कसे योग्य वेळी नरगिस आणि तिच्या सहयोगी महिला आत येतात. पण ते सुडाच्या कट्यारीला फिरदौस आणि तिच्या गर्भातील बाळापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतील का? फिरदौसला कुठे दुखापत झाली? तो निष्पाप गर्भातील शिशु वाचू शकेल का? रुग्णालयात हतबल फिरदौसला न्यायाधीश हरिश्चंद्र कसे सावरतात? आणि हरिश्चंद्र यांच्या जादुई प्रेम आणि सेवेमुळे फिरदौसची जखम किती वेगाने भरते? फिरदौसने विचारले, हे लोक किती विचित्र असतात जे धर्मातून प्रेम नाही तर द्वेष करायला शिकतात. हरिश्चंद्र यांनी आपल्या पत्नीला कसे शांत केले आणि या राक्षसाला आपल्या मनातून काढून टाकण्याचा सल्ला का दिला? ऐका क्रूरतेच्या दंशाची आणि प्रेमाच्या अचूक संरक्षणाची ही गाथा मानव परिचय मध्ये. तुम्ही ऐकाल एपिसोड 6, प्रतिशोधाची कट्यार आणि प्रेमाचे संरक्षण. फिरदौसला माहेरी येऊन 2 दिवस झाले. फिरदौस गर्भवती असल्याची बातमी मोहल्ल्यात, ओळखीच्या लोकांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये पसरली आहे. नवीन फिरदौस माहेरी आल्याने फिरदौसचे अम्मी, अब्बू अत्यंत आनंदी आहेत. एका व्यक्तीचा प्रभाव कोणाचे स्वरूप कसे बदलू शकतो याचा अनुभव घेऊन ते आश्चर्यचकित झाले आहेत. खरं तर तलाक दिल्या जाण्याच्या कडू घटनेच्या दिवसापासूनच ते फिरदौसच्या बदलत्या व्यक्तिमत्वाचे साक्षीदार झाले आहेत. वकील झाल्यानंतरही फिरदौस त्यांची विनम्र आणि लाजाळू मुलगी राहिली होती, पण प्रतिकूल वेळेतून मिळालेल्या आव्हानाने तिच्यात धैर्याचा संचार केला. हे देखील ईश्वराचा चमत्कारच म्हणा. फिरदौसला हरिश्चंद्र भेटले आणि त्यांच्यासोबतच्या जवळपास 1.5 वर्षात फिरदौस आणखीनच नव्हे तर चमत्कारिक रूपात बदलली. आता ती मांसाहार सेवन करत नाही. आता ती गर्भवती देखील आहे. गर्भधारणेमुळे तिच्यावर काहीसा जाडेपणाही आला आहे. आत्ताची वेशभूषा आणि चाल ढाल फिरदौसच्या सुसंस्कृत असल्याची पुष्टी करत आहेत. हे सर्व तर फिरदौसमधील भौतिक बदल आहेत. फिरदौसच्या अम्मी आणि अब्बूंना अधिक आश्चर्य फिरदौसमध्ये झालेले अंतर्गत परिवर्तन अनुभवून होत आहे. ते आपल्या मुलीला आता अत्यंत आत्मविश्वासाने भरलेली पाहत आहेत. तिच्यात एखाद्या वीरांगनेसारखे धैर्य दिसून येते. या सगळ्याच्या असूनही अहंकार फिरदौसच्या व्यक्तिमत्वात किंचितही दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत फिरदौसने लगेचच सर्व बाजू बघून घेणे चिमुटभर काम करण्यासारखी सोपी गोष्ट झाली आहे. तेव्हा अम्मीला राहवले नाही. त्यांनी विचारले, फिरदौस, हरिश्चंद्र साहेब कोणी जादूगार आहेत की काय? फिरदौस हसून म्हणाली, जी होय अम्मी, मलाही असेच वाटते. आपण ज्यांना काफिर म्हणतो, हरिश्चंद्रजी तसे काफिरही नाहीत. त्यांनी लग्नाच्या दिवसापासूनच हा प्रयत्न केला आहे की त्यांच्याशी विवाह केल्यानंतरही माझ्या धार्मिक श्रद्धा पूर्वीप्रमाणेच कायम राहाव्यात. तरीही आता मला हे स्वीकारण्यास संकोच वाटत नाही की त्यांच्या गुणांचा अनुभव घेऊन मी इतकी प्रभावित झाले आहे की प्रेरणेनेच त्यांच्या श्रद्धा आणि विश्वासाने माझ्यात स्थान मिळवले आहे. अब्बू म्हणाले, फिरदौस, असे तर तुम्ही मुसलमानच राहणार नाही. यावर विचार करत फिरदौसने उत्तर दिले, अब्बू, जेव्हा हरिश्चंद्रजी यांनी माझ्यावर पर्याय निवडण्यासाठी मला मोकळे सोडले, तेव्हा मी स्वतःवर मोठी जबाबदारी अनुभवली. मी कट्टर होऊन त्यांच्यासमोर स्वतःला स्वार्थी दाखवू इच्छित नव्हते. म्हणून मी स्वतः दुसऱ्या संप्रदायाची मुलगी असूनही त्यांच्या घराचे रीती रिवाज बदलू दिले नाहीत. माझ्या मुस्लिम पार्श्वभूमीतील पालनपोषणाला कोणी संकुचित म्हणू नये असे मला वाटते. अम्मी म्हणाली, फिरदौस,
हरिश्चंद्र साहेबांनी चलाखीने तुम्हाला स्वतःच्या रंगात रंगवले आहे. फिरदौसने वकिलासारखा बचाव करत म्हटले, अम्मी, याला तुम्ही काहीही म्हणा, पण माझे आताचे पती हरिश्चंद्र निसंशयपणे माझ्या पहिल्या नवऱ्यापेक्षा, त्या नासिरपेक्षा उच्च दर्जाचे पुरुष आहेत. त्या नासिरने तर मला इतकी निराधार केले होते की माझ्या जीवावरच बेतले होते. जर मी त्या दिवशी जिवंत वाचले नसते तर काय राहिले असते माझा धर्म. अब्बू अम्मी तेव्हा फिरदौसशी असहमत असूनही हे विचार करून गप्प राहिले की 4 दिवसांसाठी माहेरी आलेल्या मुलीला इथे वेळ कोणत्याही धोक्यात घालवावा लागू नये. येथे फिरदौसला माहीत नाही की नासिर यावेळी त्याच्या अब्बाच्या गंभीर अस्वस्थतेमुळे 15 दिवसांच्या पॅरोलवर सोडला गेला आहे. आणि ज्यावेळी ती तिच्या माजी पती नासिरला अशा प्रकारे धिक्कारपूर्वक आठवत आहे, त्याचवेळी तिकडे नासिर फिरदौसच्या काफिर पतीच्या, जसा तो विचार करतो, बाळासह गर्भवती झाल्याची माहिती मिळाल्यावर आगबबुला होत आहे. तो तार्किक बुद्धीचा वापर करून हे मानू शकत नाही की काफिर नसतानाही त्याने स्वतः फिरदौसचे जीवन नरक बनवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. फिरदौसवर नासिरचा राग 3 तलाकमुळे त्याला 3 वर्षांची कैद झाली आहे या गोष्टीवर इतका नाही, जेवढा राग त्याला तलाकनंतर फिरदौसने एका काफिरशी लग्न केल्याचा आहे. आता जेव्हा तो फिरदौसच्या गर्भवती असल्याबद्दल ऐकत आहे, त्याला प्रत्येक वेळी फिरदौसचे गर्भातील बाळ एखाद्या विंचवासारखे डंख मारत असल्याचे जाणवते. या विंचवाच्या डंखासारख्या अनुभूतीने तो एकांतात तिळतिळ तुटतो. तो आपल्या आजारी अब्बूची सेवा आणि त्यांच्या उपचाराची चिंता सोडून योजना बनवण्यात लागला आहे की कसे तो फिरदौसचा सूट घेईल आणि तिला धडा शिकवेल. दुसऱ्या दिवशी तो 25 किलोमीटर दूर असलेल्या फिरदौसच्या घरी जाण्यासाठी निघाला आहे. तेव्हा त्याचे विचार त्याच्या अम्मीला भयानक वाटले आहेत. तिचा एकुलता एक मुलगा आधीच शिक्षा भोगत आहे हे विचारून तिची अम्मी व्याकुळ झाली आहे. रागाच्या भरात तो असे कोणतेही कृत्य करू नये की जिवंतपणी त्याला तुरुंगाबाहेरच येता येणार नाही. या चिंतेमुळे अम्मीने नासिरला थांबवले. जेव्हा अम्मीने थांबवल्यावरही तो थांबला नाही, तेव्हा नाईलाजाने नासिरच्या अम्मीने आपल्या संप्रदायाच्या प्रगतिशील महिलांचे संघटन चालवणाऱ्या नरगिसला फोनवर माहिती दिली. अम्मीने नरगिसला म्हटले, मुलगी नरगिस, माझा मुलगा नासिर कट्यार घेऊन धोकादायक विचाराने फिरदौसच्या अब्बाच्या घराकडे निघाला आहे. मग तिने पत्ता देत नरगिसला विनंती केली, कृपया तुम्ही फिरदौसला त्याच्या रागापासून वाचवा. इकडे साखळी वाजवल्यावर फिरदौसच्या अब्बूने दरवाजा उघडला आहे. दरवाजावर नासिरला आलेला पाहून त्यांनी त्याच्या धोकादायक हेतूपासून अनभिज्ञ प्रेमाने म्हटले आहे. ओह नासिर बेटा, तू आहेस, ये इथे बस. असे म्हणत अब्बूने त्याला सोफ्यावर बसण्याचा संकेत केला आहे. बसल्यानंतर स्वतःला सामान्य दाखवत नासिरने विचारले, मी ऐकले आहे फिरदौस आली आहे. नासिरच्या आत भयानक द्वेष भरला आहे हे अब्बूला कळले नाही. त्यांनी होकारार्थी मान हलवली. त्याचवेळी फिरदौसला आवाज दिला, फिरदौस, ये बघ तर कोण आले आहे. यावर आतून फिरदौस आली आहे. ती नासिरला पाहून चकित झाली, घाबरली नाही, कारण ती तिच्या घरात आहे. अब्बू देखील तिच्यासोबत आहेतच. फिरदौसने विचारले, तुमची शिक्षा पूर्ण झाली आहे का? नासिरने याचे उत्तर न देता म्हटले, फिरदौस, तुम्ही माझ्यापासून तलाक घेतला, काही हरकत नाही. तुम्ही विवाह काफिरशी का केला? फिरदौसने उत्तरात म्हटले, म्हणून की तो काफिर रागात 3 तलाक देऊन एका मिनिटातच पत्नीला निराधार करू शकत नाही. या बोलण्याने चिडून आतापर्यंत सामान्य दिसण्याचा प्रयत्न करत असलेला नासिर गर्जना करत उभा राहिला. तो ओरडत म्हणत आहे, निर्लज्ज बाई, खूप तोंड चालवते. तुला धडा शिकवावा लागेल. तू आपल्या गर्भात त्या काफिरचे जे बाळ घेऊन फिरत आहेस ना, बघ कसा आताच मी त्याचे तुकडे करतो. हे दृश्य पाहून अब्बू थरथर कापू लागले आहेत. नासिरने आपल्याजवळ लपवून ठेवलेली कट्यार हातात घेतली आहे. तेव्हाच दैवी चमत्काराप्रमाणे नरगिस आणि तिच्या 4 सहयोगी महिला उघडलेल्या दरवाज्यातून खोलीत प्रवेशल्या आहेत. फिरदौसच्या दिशेने वाढत असलेल्या नासिरला त्या सगळ्यांनी मागून पकडले आहे. त्वरित फिरदौस आतल्या दिशेने जाण्यासाठी पुढे सरसावली आहे. महिलांच्या पकडीत जकडलेला नासिर जेव्हा सुटू शकला नाही, तेव्हा त्याने फिरदौसच्या दिशेने कट्यार फेकून मारली आहे. त्याने फिरदौसच्या पोटावर कट्यार मारण्याचा प्रयत्न केला होता, पण आत जाण्यासाठी वळलेल्या फिरदौसला ती डाव्या नितंबावर लागली आहे. फिरदौसची किंकाळी निघाली आहे. ती पडलीच असती जर आतून येत असलेल्या तिच्या अम्मीने तेव्हाच तिला आपल्या बाहूंमध्ये सावरले नसते. तोपर्यंत या गोंधळ आणि आवाजाने आजूबाजूचे काही लोक आले. त्यांनी नासिरला नियंत्रित केले आहे.
मग धडाधड कॉल लावले गेले आहेत. पहिले रुग्णवाहिका पोहोचली आहे, जी फिरदौसला घेऊन वेगाने रुग्णालयाच्या दिशेने निघाली आहे. काही मिनिटांनी पोलिसांची गाडी पोहोचली आहे. नासिरला ताब्यात घेण्यात आले आहे. फिरदौस पोहोचण्यापूर्वीच हरिश्चंद्र रुग्णालयात पोहोचले आहेत. स्ट्रेचरसोबत चालत त्यांनी फिरदौसला धीर दिला आहे. त्यांच्या उपस्थितीमुळेच फिरदौसचे मनोधैर्य वाढले आहे. मग डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. फिरदौसने काळजीने डॉक्टरांना विचारले, डॉक्टर, माझ्या बाळाच्या जीवाला काही धोका तर नाही? डॉक्टरांनी सांगितले, तुम्हाला झालेली जखम मागच्या आणि खालच्या भागात असल्यामुळे बाळावर कोणतेही संकट नाही. फिरदौस गर्भवती असल्यामुळे लोकल ॲनेस्थेशिया देणे देखील योग्य नाही. तेव्हा फिरदौसने हिम्मतीने टाके लागण्याचे दुःख सहन केले आहे. जखम खोल कमी, लांब जास्त आहे. टाके जास्त लावावे लागले आहेत. अर्ध्या तासानंतर जेव्हा फिरदौसला ऑपरेशन रूममधून बाहेर आणले गेले तेव्हा ती हतबल झाली होती. हरिश्चंद्र यांनी अत्यंत प्रेमाने म्हटले, फिरदौस, तुम्ही खूप धैर्याचे प्रदर्शन केले आहे. मोठी विपत्ती आता टळली आहे. आता लवकरच सर्व काही ठीक होईल. 3 तास रुग्णालयात ठेवल्यानंतर हरिश्चंद्रजी यांनी फिरदौसला डिस्चार्ज करून घेतले. त्यांनी स्वतः सुट्टी घेतली. फिरदौसच्या सेवा शुश्रूषेत ते स्वतः गुंतले आहेत. पतीच्या या भावप्रदर्शनाने फिरदौसवर जादुई प्रभाव टाकला. यामुळे फिरदौसची जखम वेगाने भरू लागली. तेव्हा एका दुपारी आपले डोके हरिश्चंद्रजीच्या मांडीवर ठेवून फिरदौस व्यथित होऊन म्हणत आहे, हे लोक किती विचित्र असतात, जे धर्मातून प्रेम नाही तर द्वेष करायला शिकतात. शिक्षा दिल्यावरही योग्य शिकवण घेत नाहीत. आपल्या बायकांसमोर ते सिंह असतात. परक्या स्त्रियांच्या मागे भिजलेल्या मांजरीसारखे फिरतात. यांना कसे सुधारता येईल हे समजत नाही. हरिश्चंद्र म्हणाले, फिरदौस, तुम्ही स्वतःला या नकारात्मक विचारांपासून मुक्त ठेवा. तुम्ही त्या मनुष्याला आपल्या मस्तिष्कातून काढून टाका. तुम्ही हे विचार करा की यावेळी तुमच्या गर्भात आपले बाळ आहे. त्याच्या सावलीचा आणि नकारात्मक विचारांचा त्यावर चांगला प्रभाव पडणार नाही. फिरदौस म्हणाली, जी, तुम्ही सांगता तर घ्या, मी आत्ताच या विचारांना बाहेर फेकून देते. पण माझी प्रार्थना आहे की तुम्ही अशा राक्षसाला मनुष्य म्हणून मनुष्याचा अपमान करू नका. त्याने माझ्या गर्भातील निष्पाप बाळाला बळी दिलेल्या जनावरासारखे वागवले आहे. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेले पुनरावलोकन, समालोचना आणि मार्गदर्शन. उपशीर्षक, प्रतिशोधाची कट्यार आणि प्रेमाचे संरक्षण. हा एपिसोड धार्मिक कट्टरतेचा अमानवी बाजू आणि सामुदायिक प्रगतिशीलतेची शक्ती एकाच व्यासपीठावर आणतो. प्रेमाचा महाल बांधण्यासाठी द्वेषाच्या घटकांना मुळापासून उखडून टाकणे किती आवश्यक आहे हे सिद्ध करते. 1. नासिर, कट्टरतेचा घातक परिणाम. नासिरचे पात्र येथे रूढिवादी अहंकाराचे सर्वात विकृत रूप दाखवते. त्याला तुरुंगात गेल्याचे दुःख नाही, दुःख या गोष्टीचे आहे की फिरदौसने त्याच्या धर्माच्या बाहेर विवाह करून सूट घेतला. विंचवाच्या डंखासारखी गर्भातील बाळाची अनुभूती त्याच्या मत्सर, पुरुषवादी वर्चस्व आणि अज्ञानाचे प्रतीक आहे. त्याचे कट्यार घेऊन फिरदौसच्या माहेरी पोहोचणे हे दर्शवते की कायदेशीर शिक्षा देखील कट्टरतेचे मूळ मिटवू शकत नाही, उलट त्याला आणखी तीव्र करू शकते. नासिरचे कृत्य अमानवी आहे. तो निष्पाप बाळाला बळी दिलेल्या जनावरासारखा मानतो, कारण ते बाळ काफिर, पित्याचा अंश आहे. 2. प्रगतिशीलतेचा चमत्कार. नरगिस आणि तिच्या सहयोगी महिलांचे दैवी चमत्काराप्रमाणे प्रवेश कथेला एक महत्त्वाचे सामाजिक आयाम देतो. सामुदायिक सुधारणेची लढाई आता केवळ कोर्टातच नाही तर जमिनीवरही लढली जात आहे हे दर्शवते. नासिरच्या अम्मीचा विवेकपूर्ण निर्णय, नरगिसला कॉल करणे, पारंपरिक कुटुंबातील नैतिकता आणि पुत्र प्रेमातून उद्भवलेली भलाई दर्शवतो. महिलांचा समूह हिंसेला बळाने नव्हे तर संघटित प्रतिरोधाने उत्तर देतो. हे दृश्य महिला एकजुटीची शक्ती उघड करते. 3. प्रेमाचे अंतिम न्यायालय. रुग्णालयातील दृश्य भावनात्मक शिखरावर आहे. हरिश्चंद्र यांचे फिरदौसला धीर देणे भीती आणि वेदनेदरम्यान तिचे मनोबल वाढवते. फिरदौसचे लोकल ॲनेस्थेशियाशिवाय टाके लागण्याचे दुःख सहन करणे तिच्या अभूतपूर्व धैर्याचा आणि गर्भवती आईच्या दृढ संकल्पाचा पुरावा आहे. एपिसोडचा शेवट फिरदौसच्या नैतिक संतापाने होतो. तिने राक्षस आणि मनुष्य मधील फरक हरिश्चंद्र यांना स्पष्ट करणे हे सिद्ध करते की खरा धर्म द्वेषात नव्हे तर मानवी मूल्यांमध्ये आहे.
हरिश्चंद्र यांचे प्रेम आणि फिरदौसचे धैर्य हे सुनिश्चित करतात की द्वेषाची कट्यार त्यांच्या येणाऱ्या बाळाच्या आनंदमय भविष्याचा नाश करू शकणार नाही. निष्कर्ष, या एपिसोडमध्ये पुरुषसत्ताकाची क्रूरता पराभूत होते आणि प्रेमाची सुसंगती तसेच सामाजिक विवेक विजयी होतात. एपिसोड 6 समाप्त.